पाणी नाही, लाईट नाही, ग्रामसभा होत नाही, घरकुल नाहीत, काय योजना तर सगळं झाले की याबद्दल काय सांगता? ग्रामसभा साहेब 2 वर्षापूर्वी झाली होती. तर त्या ग्रामसभेमध्ये आम्ही प्रचंड वादळी ग्रामसभा झाली साहेब. आम्हाला हेल्मेट घालून यावं लागलं साहेब त्या ग्रामसभेमध्ये. त्याचे व्हिडिओ सुद्धा आहेत. आता सध्या आम्ही हे जे मुद्दे उचलत आहोत ते मुद्दे उचलत असताना हे जे भ्रष्टाचारी जे लोक आहेत यांचा ग्रुप आणि हे भ्रष्टाचारी त्यांचं म्हणणं असं आहे की आता इलेक्शन तोंडावर आहे, 5 वर्ष झालेले आहेत, त्यामुळे मुद्दामून ह्या गोष्टी घडवून आणल्या जात आहेत. परंतु त्याला एक मी सांगू इच्छितो की मागच्या 10 वर्षापासून मी या गोष्टीसाठी गावासाठी प्रत्येक वेळेस वेळोवेळी या ठिकाणी आवाज ग्रामसभेमध्ये जर उठवला असेल तर कोणीही गावकऱ्याला विचारा तुम्ही. या संदर्भामध्ये मला जीवघेणे हल्ले पण झाले. गावासाठी वेळोवेळी आपण निवेदनं दिल्या, समस्या मांडल्या, परंतु ह्या लोकांना खाऊन सगळं गावची भाड खाऊन परत दुसऱ्यावरच आरोप करावे कसे वाटतात मला त्यांचं आश्चर्य वाटत आहे साहेब. मग तुम्ही वरिष्ठाशी बोलणं झालं नाही का? गावामध्ये एवढी परेशानी, लाईट नाही, काहीच नाही, हे असं काय बोलणं झालं नाही का? काय बोलाव साहेब, आता किती बोलाव? व्हिडिओला बोलल्या, ग्रामसेवक तर येईच ना चालले, किती म्हणून बोलल्या. गावामध्ये काय भरपूर योजना असतात, शाळेच्या बद्दल, कचराबद्दल, घरकुल. तुम्ही शाळेची परिस्थिती आता गावात आले असता थोडं शाळेची परिस्थिती बघून जा साहेब. काल परवा तिथं पाणी नव्हतं, आता सध्या प्रायव्हेट नळाचं पाणी आहे साहेब. जलजीवन योजनेचं तिथं नळ कनेक्शन ऑनलाईन आहे पण पाणी नाही तिथं. मग तुम्ही जेव्हा या गावामध्ये एवढी प्रकरण, तुम्ही आढावा बैठक कधी घेतली नाही काय गावात? कसं आहे साहेब, आता प्रत्येक तरुण त्यांचं ऊर असं उचलत नाही की प्रत्येकाला बोलावं म्हणून. एवढी भक्कम अशी शक्तिशाली पार्टी आहे साहेब ती. मग दबाव आहे का या गावात? दबाव निश्चित आहे साहेब. गावावरती हुकुमशाही आहे, दबाव आहे, पूर्ण तरुणावर दबाव आहे. कोणी बोलू शकणार, बोलले त्याला आरेरावीची भाषा आहे साहेब. भयानक परिस्थिती आहे, जंगलराज गावात चालू आहे साहेब. मन मोकळा श्वास त्या ठिकाणी कोणी घेऊ शकणार. आता शेतीमध्ये पिकं बघा, गावाला घोटभर पाणी नाही आणि वरून त्यानं म्हणतात की गाव टेस्टिंगच झालं नाही पाणी, त्याच्यामुळे आम्ही पाणी सोडलं नाही. मग टेस्टिंग जर पाणी केले नसते त्यानं 2 वर्षापासून काय झोपा घेतलेत का त्यानं? टेस्टिंगला पत्र पाठवायचं ग्रामपंचायतचं काम नाही काय? पाणी टेस्टिंग झालं नसल्यामुळे आम्ही नळ सोडल्या नाही म्हणून त्याची वाचा आज येत आहे या निवेदनामुळं. मग याने 2 वर्ष काय झोपा काढले का या अगोदर? पाणी टेस्टिंगला आपलं त्यांना पाठवायचं काम आहे की नाही साहेब? जेव्हा तुम्ही वरिष्ठाची मागणी केली तेव्हा का त्यांनी काय म्हणले का बाबा मी गावाचा विकास करतो, असं काय सांगितले का ते सरपंच? विकास त्याने कोणी नव्हत विकास करणारे, पहिला मुद्दा ध्यानात घ्यायचा आहे. त्याने कोण होत विकास करणारे? विकास करणार शासन आहे, प्रशासन आहे, त्याने आमचे सेवक होईल. त्या ग्रामसेवकाला लाख रुपये महिन्याला आमचं गाव देते, आमच्या टॅक्स मधून पैसे त्याला देतो आम्ही. त्याने कोण होत विकास करणार आमचा? अहो आमचे त्याने जे पैसे आलेले आहेत त्याला एक कारभारी म्हणून ठेवलेलं आहे आम्ही की बाबा तुम्ही कारभार व्यवस्थित पारदर्शक करा म्हणून. त्याने काय विकास करतात? आमचा विकास आम्हाला करून घ्यायचा आहे. फक्त आमच्या तरुणावर दबाव आहे, हे दबाव उठवाव. आणि त्यानं काय आमचे व्यक्तिगत दुश्मन नाही, त्यानं काय आमचे शेत पेरायला नाही तर आम्ही त्याचं पेरायला नाही. फक्त जे विहीर आलेले आहे जलजीवन योजनेची, त्या विहिरीचं पाणी संबंध गावकऱ्याला भेटावं, त्यालाच आम्ही त्याचा झेंडा घेऊन आम्ही सगळ्यात पुढे होत्या निवडून आणण्यासाठी. आता त्याने जर कुठं चुकत असतील आणि त्याला चुकायला जर म्हणणं आमचा गुन्हा असेल तर ते वेळोवेळी गुन्हा 100 वेळेस करणार आम्ही ते गुन्हा. लास्टचा प्रश्न आहे, जर हे मागण्या एकंदरीत जर मागण्या जर पूर्ण नाही झाला तर तुमचा पुढचा पाऊल काय? मागण्या मान्य होणारच नाही साहेब. अजून या माध्यमातून संबंध गावाला मी सांगू इच्छितो, आपण काही जरी केल्या तरी हे नळ योजनेचं पाणी येणार नाही. परंतु एकच याच्यावर माझा व्यक्तिगत सोल्युशन करतो की ह्या ज्या दोन्ही विहिरी आहेत त्या ग्रामसभेमध्ये ठेवा. ग्रामसभेमध्ये ठेवून या विहिरीचं जे महसूल येईल किंवा चहूबाजूच्या शेतकऱ्याला आपण पाणी याचं विकत द्याल, त्या पाण्यातून मिळणारा उत्पन्न आपण गावाला पाणी देऊ शकता साहेब. पहिला प्रॉब्लेम हाच आहे. बॅरिकेटिंग करून विहिरीला गाववाल्याच्या सार्वजनिक मालमत्ता गावच्या ताब्यात द्यावं. अंतर्गत 2 वर्षापूर्वी आमच्या गावाला साहेब विहीर मंजूर झाली. गावाला पाणी नसल्यामुळं विहीर सरपंचाच्या शेतामध्ये खोदल्या गेली. त्यातनं अशी पाईपलाईन आलेली आहे आणि ती टाकी आहे. आणि हे सरपंचाचं शेत आहे, त्या शेतामध्ये तुम्ही आता चालूमधील हळद लावलेली आहे साहेब. ह्याच पाण्यावरती दुसरा कुठं त्यांना पाण्याचा सोर्स आहे का ते पण बघा. बाकी तिथून पुढे त्यांचं 2 एकर शेत आहे, त्या सुद्धा शेताला पाणी नेलेलं आहे साहेब. त्याच्यानंतर बाकी खाली विहीर जिथं आहे तिथं आता चालू कापूस आहे. आमचं म्हणणं त्याने भिजू जाव, त्याचा उत्कर्ष करून घेऊ जाव, आम्हाला पाणी तरी पियापुरतं द्यावं.
ही पाईपलाईन कुठली आहे? हे पाईपलाईन जलजीवन योजनेची आहे साहेब. हे कुठून येते आणि इकडे कुठे जाते? ते सरपंचाच्या शेतामध्ये खोदलेली आहे विहीर, तिथून पाईपलाईन करून गव्हर्नमेंटनं इथपर्यंत आणलेलं आहे टाकीला. या टाकीत पाण्याचा अजून थेंबही पडला नाही साहेब. टाकीत पाण्याचा थेंब पडला नाही. गावाला पूर्ण रस्ते चाळणी करून जवळजवळ ऑलरेडी आमच्या गावामध्ये 50 लाख रुपयाचे रस्ते ऑलरेडी पक्के मजबूत रस्ते होते. ते योजना येऊन खोदून पूर्ण रस्त्याची चाळणी करून म्हाताऱ्या माणसाला सुद्धा चालता येणार रस्ते झाले साहेब. हे कितीची योजना आहे पाण्याची टाकींची? 1,40,00,000 रुपयाची योजना आहे साहेब. फक्त यांनी बांधकाम केलं, पाणी नाही, काहीच नाही. विहीर खणल्या गेली, बांधकाम टाकीचं केलंय, त्याच्यात पाणी नाही, त्याला बघणं नाही, त्याची शिडी सुद्धा हे लोक कुठं चोरून घेऊन गेलेत की तर बघा, शिडी चढायला सुद्धा नाही. आता कोणी बघा, आम्ही आत्महत्या करा आता वरून पडून वरी जाता येणार शिडी नाही. माझं नाव रमेश गंगाधर जाधव. हा. मी शालेय समिती व्यवस्थापन समिती अध्यक्ष. ही जी बोर आहे सर, 3,70,000ची योजना आहे. तर आमच्या ग्रामपंचायतने इथून पाईप शाळेमध्ये गेला, लहान मुलासाठी पाण्यासाठी बोर मारलेला आहे. इथून जे गेला ते आमची एवढी ग्रामपंचायत भिकारचोट आहे की नायगाव तालुक्यामध्ये एवढी तुम्हाला भिकारचोट ग्रामपंचायत आढळणार नाही. इथला पाईप इथून शाळेमध्ये जे लेकराला, छोट्या लेकराला पाणी पिण्यासाठी न्यायचा आहे पाईप, ते कापून स्वतः त्यांनी कुठे वापर केला काय नाही हे आम्हाला माहीत नाही. एवढी आमची निष्काळजीपणानं आमची ग्रामपंचायत चालत आहे. हे कमीत कमी सर 6 महिने झालं पडित आहे बोर. तर आम्ही लोकल पाणी दुसऱ्याच्या बोरचं, प्रायव्हेट बोरचं 6,000 रुपये देऊन, आम्ही श्रीकृष्ण फाउंडेशनमधून आम्ही 6,000 रुपये देऊन आम्ही पाणी विकत घेऊन शाळेच्या मुलांना दिले आहे. हे पाणी आहे का नाही सध्या? नाही, बोरला पाणी चालू आहे, याची मोटरमध्ये आहे का नाही हे आम्हालाही माहीत नाही. वारंवार आम्ही सरपंचाला, ग्रामसेवकाला विनवणी करून सुद्धा हे बोर चालू होत नाही.